शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड, नका पडू देऊ खंड, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड. होता प्रार्थना विश्वासे, होता प्रार्थना विश्वासे, इथे अंतःकरणा हसे, इथे अंतःकरणा हसे, करा प्रार्थना अखंड, हो करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेचे मोठे बळ, हो प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकटासमूळ, हो नाशी संकटासमूळ, हो करा प्रार्थना अखंड, हो करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेने देव मैत्री, हो प्रार्थनेने देव मैत्री, होती जैसी पत्रोपत्री, हो होती जैसी पत्रोपत्री, हो करा प्रार्थना अखंड, हो करा प्रार्थना. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्तय कृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 18 ते 22 ही वचने. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 18 ते 22 ही वचने. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्यापुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रभाग मत्तय कृत शुभवर्तमान याचा 21 अध्याय आणि 18 ते 22 ही वचने आपण वाचलेलं. अंजिराच्या निष्कपट झाडाविषयी या ठिकाणी वाचतो, पण देवाचं वचन येशू ख्रिस्त या ठिकाणी विश्वासाविषयी आपल्या शिष्यांना समजून सांगतो की तुमचा विश्वास कसं असायला पाहिजे. कारण ज्या वेळेस तो नगरात येत असतो आणि त्याला भूक लागली असते आणि वाटेवर एक अंजिराचे झाड पाहून तो त्याच्या जवळ जातो, पण त्या ठिकाणी त्याला पानाशिवाय काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोड वाढून गेले. आणि हे पाहून शिष्यांना आश्चर्य करून शिष्य म्हणू लागले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाढून गेले? शिष्यांना या ठिकाणी प्रश्न पडतो, त्यांना आश्चर्य वाटतो आणि येशू ख्रिस्त त्यांना समजवतो. तो म्हणतो की मी तुम्हाला खचित सांगतो,
तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय न धरिता तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर ते होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगताय की तुमचा विश्वास संशय न धरिता जर तुम्ही कराल तर ते तुमच्यासाठी होईल. येशू ख्रिस्त म्हणतो की या डोंगरालाही जर तुम्ही आज्ञा द्याल तर तो समुद्रात टाकला जाईल, परंतु संशय नाही धरता, कारण तुमचा विश्वास अटळ असायला पाहिजे. विश्वासाची परिभाषा इब्रानी 11:1 मध्ये लिहिलेलं आहे की आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना सांगताय की तुमचा विश्वास कशा प्रकारे असायला पाहिजे. ते झाड लागले सुकून गेले आणि याविषयी शिष्यांना आश्चर्य वाटते. एक गोष्ट आम्ही पाहतो की एक दुष्ट आत्मा शिष्याकडे आणतो आणि ते त्यांना काढता येत नाही. त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुमच्या अल्पविश्वासामुळे हे करता आले नाही. आणि म्हणून आमचा विश्वास अल्प नसायला पाहिजे, आमचा विश्वास पक्का असायला पाहिजे. जे काय आम्ही प्रार्थना करून मागतो ते परमेश्वर आम्हाला देतो, पण ते विश्वासाने, मजबूत विश्वासाने जर देवाकडे तुम्ही आणि मी मागू, देव निश्चित ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करेल. कारण परमेश्वर म्हणतो तुम्हाला अशक्य असं काही नाही, परंतु विश्वासाने, मजबूत विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे तुम्ही आणि मी जे काय मागू ते आम्हाला मिळेल. देवा करू या वचनाने आम्हाला आशीर्वाद देतो. हे आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय, तुला धन्यवाद देतोय. प्रभूची प्रार्थना करतोय परमेश्वर बाप्पा, आमच्या विश्वासाला परमेश्वर बाप्पा मजबूत करण्यासाठी तुझी कृपा करो. कारण परमेश्वर बाप्पा डगमगता विश्वास नाही पण पक्का विश्वास. परमेश्वर बाप्पा संशय न धरिता जे काय आम्ही तुझ्याकडे मागतो ते तू आम्हास देतोस. म्हणून आज प्रार्थना करतो जे लोक विश्वासाने तुझ्याकडे जे काही मागतायत, विश्वासाने प्रार्थना करून परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे जे काही मागतायत त्या प्रत्येकास तू दे परमेश्वर बाप्पा. त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विश्वासानुसार त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर बाप्पा तू काम कर प्रभू. प्रत्येकाच्या विश्वासाला मजबूत कर दे बाप्पा. आणि मोठ्या विश्वासाने जे लोक तुझ्याकडे येऊन तुझ्याकडे प्रार्थना करतायत त्या प्रत्येकाची प्रार्थना ऐक, त्यांना तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. येतो प्रार्थनेचा त्रास हो, येतो प्रार्थनेचा त्रास होचा सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.